आपल्यामध्ये आज अंबरनाथहून विदुला कुलकर्णी आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आहेत, अंबरनाथ विभागाच्या प्रमुख आहेत. मंडळी, गेले 40 वर्ष स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळून अनादि मी अनंत मी हे नाट्याभिवाचन अविरतपणे सुरू आहे आणि ते पाहण्याचे याची देही याची डोळा भाग्य मला लाभले. संपूर्ण कार्यक्रम जवळजवळ 2.5 तासांचा होता, पण यात मी काही भाग शूट केलेला आहे. त्याचा आपण सर्वांनी जरूर आस्वाद घ्यावा. वेळेत सगळे आला आहात, तर छान अशा मुहूर्तावर आपण आजचा कार्यक्रम सुरू करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवनचरित्र दर्शन घडवणाऱ्या एका अजरामर ऐतिहासिक कलाकृतीचं अभिवाचन अनादि मी अनंत मी आमच्या आल्हादिनी या संस्थेच्या वतीनं आज हे आयोजन केलं गेलं आहे. या नव्या पर्वासाठी आपण आज सगळे आनंदित होऊया. मलाही बरं वाटतंय की हे पुन्हा सुरू होतं आहे सगळं. आणि सावरकरांच्या एकूण बुद्धीचं, वाणीचं, विचारांचं तेज आपल्या सगळ्यांच्या जीवनात येवो अशी एक मनोकामना करूया आजच्या शुभमुहूर्तावर आणि आजचा कार्यक्रम ऐकूया. आजच्या कार्यक्रमाला परिवारातली स्नेहमंडळी अशी सगळी आहेतच. आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे आपल्या ज्येष्ठ अनुवादिका, सगळं कन्नड साहित्य मराठीत आणणाऱ्या उमा कुलकर्णी आज इथे आल्या आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था सावरकरांच्या संदर्भात उभी करणारे आणि गेली 5-10 वर्ष जवळजवळ 1 दशकभर काम करणारे श्रीनिवास कुलकर्णी आज इथे आले आहेत. महाराष्ट्रभर ते सावरकरांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा प्रसार करत असतात अतिशय अथकपणे. आजचा कार्यक्रम ठरल्याबरोबरही त्यांचं फार उत्तम सहकार्य मला लाभलं. मला फार आनंद झाला आहे की आज तुम्ही 3 कार्यक्रमांना जायचं असताना हा कार्यक्रम यायचं ठरवलं इथे आणि निवडलात. तुमचे परत एकदा दोघांचेही स्वागत करते. त्यानंतर आमच्या अनुराधा जोशी ज्या अभिनय क्षेत्रात आहेत आणि माझी काही अभिनय क्षेत्रातली अभिनेते असलेली अभिवाचन करणारी मंडळी इकडे आलेली आहेत. सावरकरांवरती काम करणारी मंडळी, त्यांचे विचार पोचवणारे गोखले काका आलेले आहेत. अनिरुद्ध दडके जो व्हॉइसओव्हर आर्टिस्ट आहे, अशी सगळी गुणी कलावंत मंडळी आलेली आहेत. अनुराधाताई स्वतः अभिवाचन क्षेत्रातही पुष्कळ काम करतात. TV सिरियलवर आपण बघितले. सर्व मान्यवरांचं स्वागत. डॉक्टर प्रिया निघोजकर आलेले आहेत, त्यांचे मिस्टर आलेले आहेत, त्या लेखिका आहेत. तर अशा सगळ्या गुणी मंडळींच्या सहवासात आपण आजचा हा आनंद घेऊया. सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत करूया, मग कलावंतांचं स्वागत करूया आणि मग सूत्र मी ओंकारकडे देईन. तर मी मुकुंद दातार आल्हादिनीचे यांना विनंती करते की त्यांनी उमाताई कुलकर्णी यांचं स्वागत करावं. आपण करूया. मुकुंद दातार यांना विनंती करते. श्रीनिवास कुलकर्णी. प्राजक्ता खाडीलकर. सर्वार्थानं त्यांना साथ देणाऱ्या उमाताईंना विनंती करते. पुन्हा उमाताईंना सांगते. अभिषेक खेडकर. उमाताईंच्या हस्ते पण ही संहिता मूळ ओंकार खाडीलकर यांचे वडील माधव खाडीलकर यांची होती आणि त्याची पुनर्बांधणी करून आता नव्या स्वरूपात आजचा हा 44वा प्रयोग त्यांचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आहेत, अंबरनाथ विभागाच्या प्रमुख आहेत. सावरकरांचे शब्द घेऊन आपल्याला घरी जायचे, त्यामुळे मी परत इथे येणार नाही. तुमच्या आणि कलाकारांच्या मध्ये आता तो जो काही पडदा होता आलेला तो दूर करते आणि सगळी सूत्र ओंकार खाडीलकर यांच्याकडे. आणि स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे. त्यांचे विचार घेऊन आपण आजचा कार्यक्रम पुढे नेऊया. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा आणि आगामी मकर संक्रमणासाठी सुद्धा येणारं वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. मी ओंकार खाडीलकर. आमचा प्रयोग सुरू करण्यापूर्वी एक कोणाच्या जिव्हा धन्य झाल्या आहेत, ती धन्यता केवळ आमच्या जिव्हांना लाभली आहे. या परम पवित्र आर्य मातेची तुलना कोण करू शकणार आहे? भगवान शंकराला आपल्या अस्तित्वानं ज्याला पूत करावं असं वाटलं, अशा हिमालयानं तू संपन्न आहेस. रायगड आणि सिंहगड अशा रत्नांनी ज्याचा देव्हारा शोभिवंत आहे, अशा सह्याद्रीनं तू संपन्न आहेस. नर्मदा आणि सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि यमुना, कृष्णा आणि कावेरी यांच्या रूपानं हे भूमी माते, तू तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पयसुधेचे अखंड डौक सोडले आहेस.
सर्व जगताचे जहाज केले असता तेही गच्च भरून जाईल इतकी सोने आणि रत्ने हे भूमी माते तू तुझ्या शेकडो भुयारातून केवळ आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस. आमची मातृभूमी ही वीर्यवान पुत्रांची जननी आहे हे सिद्ध करण्यासाठी काहींचा जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्रा हे सूर्या तुमची तेज ही फिकी पडू लागतील. अहो तत्वज्ञानाला 6 सहस्त्र वर्षांपूर्वी शोधून काढणारा सर्व जगात जुना असा ऋग्वेद याच भूमीच्या हृदयातून निर्माण झाला. शुक आणि वसिष्ठाधिक ब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत निर्माण झाले. न्यायशास्त्राचे आणि सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी याच भूमीच्या सकस अन्नावरती वाढले. अहो रामायणा इतके सकस दुसरे कोणतेही काव्य या जगात अस्तित्वात नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुत्रोत्तम. महाकवी कालिदास आणि त्यांचं ते शाकुंतल अहो याच भूमीचं. अहो आमच्या कवितेत लक्ष्मी आहे इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे? सर्व जगाची सर्व धर्म परंपरा इथूनच निर्माण झाली. त्यामुळे सर्व धर्मीयांनी या भूमातेला विनम्रपणाने वंदन केलं पाहिजे. जितकीच नररत्ने तितकीच स्त्रीरत्ने ही याच भूमीत निर्माण झाली. सर्व जगातील प्राणी मात्र हो ऐका, ऋषी वृंदांना भर सभेत ब्रह्मविचारात जिंकणारी गार्गे ही इथलीच. लोपामुद्रा तारा मंदोदरी सीतादेवी सावित्री याच भूमीत निर्माण झाल्या. अहो हा तर आमच्या इतिहासाचा पूर्वार्ध झाला. आधुनिक काळातील नररत्नांची यादी तर अलहिदाच. चित्तूरचे प्रताप सिंह, बुंदेलचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडाचे हिंदूपद पादशहा. अहो आमच्या पुण्याच्या शनिवार वाड्याचे मालक, ग्वाल्हेरचे महाजी, पानिपतचं मैदान, सिंहगडाची दरड, ज्ञानेश्वरांची लेखणी, तुकारामांची भक्ती. काय आणि कसं सांगू. हे आर्य वसुंधरे तू सुभगा आहेस, सुजला आहेस, सुवर्ण आहेस, सुरत्न आहेस. तुला आमचे वंदन असो. हे ऋतुमती, हे वसुमती, हे सुलते, हे सुफलिते, तुला आमचे त्रिवार वंदन असो. हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे निसर्ग रक्षिते, हे पुराणी देवी युवती पुरंधरी, हे तत्वज्ञे, हे शास्त्रज्ञे, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे वीर्यवती, हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, तुला आमचे अनंत वेळा लोटांगण असो. वंदे मातरम. वर्ष 10 असताना दिलेले भाषण सावरकर. सभ्य स्त्री पुरुष आणि विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण चांगली भाषणे ऐकलीत. खरं सांगायचं तर प्रथम क्रमांक कोणास द्यावयाचा हा आमच्या समोर प्रश्नच होता. पण विनायक सावरकरांच्या भाषणानं तो प्रश्न लागलीच सुटला. अहो आम्हीही भाषणे देतो, मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे ऐकतोही, परंतु इतके तेजस्वी विचार यापूर्वी ऐकल्याचे स्मरत नाही. खरंच विनायक सावरकर अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे त्याचा प्रथम क्रमांक आल्याचे मी जाहीर करतो. चोख पाठांतर, उत्तम अभिनिवेश आणि बोलण्याची उत्तम शैली यामुळं विनायकानं ही सभा जिंकली आहे. अर्थात हे भाषण त्याला कोणा शिक्षकाने लिहून दिले असणार, त्यामुळे ते शिक्षकही अभिनंदनास पात्र आहेत हो. क्षमा करा, पण हे भाषण सर्वस्वी माझंच आहे. हे भाषण लिहित असताना मला माझ्या गुरुजींसह अनेकांनी पाहिलंय. शहाणपण हे वयावर अवलंबून नसतं. लहान वयातच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. गुणः पूजा स्थानम गुणीषु न च लिंगम न च वयः. विनायक सांगतो ते सत्य आहे. हे भाषण त्यांना स्वतः लिहित असताना मी पाहिले आहे. यात माझा किंवा अन्य कोणाचा एक शब्दही नाही. वा बाळ, ये इकडे. हे घे तुझं बक्षीस. विनायकाचा हजरजबाबीपणा पाहून आणि गुरुजींचं सत्यकथन ऐकून सारी सभा अवाक झाली. आणि त्याच वेळी विनायकाचा एका ज्वलंत कवीशी परिचय झाला. एका पायानं पंगू असलेल्या त्या क्रांतिकारी कवीचं नाव होतं आबा दरेकर उर्फ कवी गोविंद. वयानं आणि अनुभवानं थोर असलेले आबा विनायकाचे स्फूर्तिस्थानच ठरले. अहो स्वातंत्र्य हा शब्द उच्चारायला सुद्धा बंदी असलेला तो काळ, आणि त्याच काळात आबांनी एक क्रांतिकारी कविता लिहिली.
घनश्याम श्रीराम कामूढ होता कराया स्वमाता महिदास्य मुक्त वृथा कातयाने तदा युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले तुम्ही मेळविला कसा राष्ट्रमोक्ष विचारा असे ग्रीक लोकांसमक्ष न युद्धाविना मार्ग मोक्षा निराळे रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना असा भूतकालीन सिद्धांत जाणा स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. इसवी सन 1897 विनायक अवघा 14 वर्षांचा होता. प्लेगची साथ आली, शेकडो लोक मरू लागले. ब्रिटिशांची जुलूम जबरदस्ती चापेकर बंधूंना असह्य झाली. 22 जून 1897 पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये चापेकर बंधूंनी रँड साहेबाला गोळ्या घालून ठार केला. ब्रिटिश पिसाळून उठला. भगवद्गीता ओठावर घोळवत चापेकर बंधू फासावर चढले. इकडे विनायकाचं रक्त तापलं. ब्रिटिशांच्या बलात्काराचा सूड घेऊन चापेकरांचं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचा निश्चय पक्का झाला. वाचली कथा मी चापेकर बंधूंची मग आग झाली माझ्या सर्वांगाची वाचली कथा मी चापेकर बंधूंची मग आग झाली माझ्या सर्वांगाची अन्याय चालले नसे दाद फिर्याद अन्याय चालले नसे दाद फिर्याद मृत राष्ट्र चाहले कुणी घेईना दाद मृत राष्ट्र चाहले कुणी घेईना दाद संवाद वाद चालती फक्त पडसाद संवाद वाद चालती फक्त पडसाद व्याख्यान भासले नुसती पोपट पंची मग आग झाली माझ्या सर्वांगाची वाचली कथा मी चापेकर बंधूंची मग आग झाली माझ्या सर्वांगाची केसरी वाचता वधस्तंभ मज दिसला केसरी वाचता वधस्तंभ मज दिसला खळबळले अंतर बांध मनाचा फुटला खळबळले अंतर बांध मनाचा फुटला नरसिंह संचरे प्रकट माझिया मधला नरसिंह संचरे प्रकट माझिया मधला अनसमोर दिसली मूर्ती जगदंबेची मग आग झाली माझ्या सर्वांगाची वाचली कथा मी चापेकर बंधूंची मग आग झाली माझ्या सर्वांगाची मग आग झाली माझ्या सर्वांगाची मग आग झाली माझ्या सर्वांगाची. आणि अशा प्रक्षोभावस्थेतच मनाशी क्रांतीचा केतू उभारून चवताळलेल्या अवस्थेत विनायक घरातील अष्टभुजा देवी महिषासुरमर्दिनी समोर येऊन उभा राहिला. चेहरा लाल बुंद झालेला, डोळ्यातून घळाघळा अश्रुबिंदू ठिपकत आहेत. देवी समोरील तेवत्या ज्योतीवर विनायकानं हात धरला आणि भावना वेगानं सशस्त्र क्रांतीची प्रतिज्ञा घेतली. आजपासून मी प्रतिज्ञाबद्ध होत आहे, जोवर माझी मातृभूमी परदास्यातून मुक्त होत नाही, जोवर माझी मातृभूमी परदास्यातून मुक्त होत नाही, तोवर मी माझ्या आप्त स्वकीयांच्या सुखदुःखांचा विचार करणार नाही,
तोवर मी माझ्या आप्तस्वकीयांच्या सुखदुःखांचा विचार करणार नाही. स्वार्थ माझ्या जीवनात येणार नाही. स्वार्थ माझ्या जीवनात येणार नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज मी माझ्या सुखाचा सर्वस्वाचा त्याग करीत आहे. त्यासाठी आज मी या देवत्या ज्योतीच्या साक्षीने प्रतिज्ञाबद्ध होत आहे. हे महिषासुरमर्दिनी मला आशीर्वाद दे. माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा उठाव करीत मारिता मरे तो झुंजेल. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी विनायकानं चापेकरांवर एक पोवाडाही रचला. अरे लाल भडकते नेत्र चमकती हस्त स्फुरती धीर मना. लाल भडकते नेत्र चमकती हस्त स्फुरती धीर मना. श्रीरामोदर सिद्ध जाहला जाया लागी खलशमना. श्रीरामोदर सिद्ध जाहला जाया लागी खलशमना. लेखन वाचन सुरूच होतं. आता शरीर कणखर बनविण्यासाठी नियमितपणे व्यायामही सुरू झाला. बुद्धीप्रमाणे शरीरालाही आकार येऊ लागला. विनायकाचं तेज वाढलं. इतक्यात चळवळीचं रणशिंग फुंकलं गेलं. विद्यार्थी संघाची स्थापना झाली. नोव्हेंबर 1899 राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना विनायकानं सुरू केली. विनायकाची ज्ञान संपदा, अमोघ वक्तृत्व आणि प्रभावी काव्य रचना आणि गगनाला गवसणी घालणारी महत्वाकांक्षा ऐकून तरुण मंडळी भारून जाऊ लागली. राष्ट्रभक्त समूह हे नाव बदलून ते मित्रमेळा असं ठेवलं गेलं. नाशिकला तीळ भांडेश्वराच्या बोळातील कवी गोविंदांच्या माडीवर हा मित्रमेळा जमू लागला. अहो, वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी विनायकानं स्वदेशीचा फटका दिला आणि तो पुण्याच्या दैनिकात प्रसिद्धही झाला. आर्य बंधूनो उठा उठा, का मठासारखे नटा सदा. हटा सोडून कटा करू, या म्लेन छपटा ना धरू कदा. सन 1901 वयाच्या 18व्या वर्षी विनायक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होताच जव्हार संस्थानातील एक श्रीमंत भाऊराव चिपळूणकर यांच्या कन्येशी यमुना माईंशी त्यांचं शुभमंगल झालं. विनायकराव हो, विनायकराव. ओहो, विनायकराव. तर विनायकराव आता पुण्याला आले. फर्ग्युसनचे विद्यार्थी झाले आणि कर्तृत्वाचं क्षितिज वाढलं. पुण्यनगरीत क्रांतीची ललकारी देण्यासाठी तात्याराव सिद्ध झाले. एकदा तात्याराव मित्रांच्या समवेत सिंहगड पाहायला गेले. तेथील प्रचंड बुरुज, भग्नावशेष, तटबंदी, चोरवाटा आणि मजबूत बांधणी पाहून तात्यारावांचं इतिहासप्रेमी मन खळबळून उठलं. त्यांनी तिथल्या तिथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर एक पोवाडा रचला. धन्य शिवाजी तोरण गाजी धन्यची तानाजी. धन्य शिवाजी तोरण गाजी धन्यची तानाजी. प्रेमे याजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. हो, पण त्यानंतर सावरकरांनी वीरपठ्ठे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील भीम पराक्रमावर लिहिलेला 247 ओळींचा पोवाडा ऐकला की आजही आपल्या मुठी आवडू लागतात. अंगावर काटा येतो. शरीरात वीरश्रीचा संचार होतो. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी आणि आम्ही गातसो श्री बाजींचा पोवाडा आजी. आले 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 आले
आले आले गनीम चालून पुनरपितो आले आणि झाले झाले सज्ज पुनरपी धावले भाले दीन दीन हर हर महादेव दीन दीन हर हर महादेव दीन दीन रणशब्दा हर हर महादेव भिडला भिडला गोष्टी दंत मस्तकी रंग बक्षी भाला हल्ला चढवित हल्ला चढवित परस्परांवरील पुन्हा पुन्हा तुटती आणि नटुनी योद्धे समर भोजनी वीर रसा लुटती कचरला मराठी भाला बाजितो रक्तोलुनी धरला रणी रंग पुन्हा येसाचा तर जती मराठे रिपुचा ह्या सूड लेश रक्ताचा त्याचा मस्तक मेंदू साचा समर रंगणी चेंडू फळीचा डाव भराला आला अरे समर रंगणी चेंडू फळीचा डाव भराला आला आणि चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 हा चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 गाव उलटला लेछांवरी तो पुन्हा परत हटला जय झाला पण वीर मराठा बहुतांशी पडला तिकडे गडीच्या तोफा अजूनही पाच कान सुटती वीर मराठे सचिंद आशा बंध सर्व तुटती तशात घेऊन ताजी टोळी फाजल खा येतो तशात घेऊन ताजी टोळी फाजल खा येतो आणि धन्य बाजीची पुन्हा उसळून विपूवरी पडतो तो गोळी सुसू आली हत्या काली मागृती शिरली श्री बाजी विभळत पडला मागुनी तत्क्षणी उठला बेघोष वीर बरबदला तोफे आधी मरे नबाजी सांगा मृत्यूला तोफे आधी मरे नबाजी सांगा मृत्यूला आणि चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 हा चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 शिळा कोसळे पान सळसळे पक्षी ओरडला अरे लढा तरी मग चला वीर हो गणात घुसतो मी रक्ते लढवू खिंडीची तसू भूमी शपथ तुम्हाला वृक्ष पक्षी जलशिला तेज वारे शपथ तुम्हाला वृक्ष पक्षी जलशिला तेज वारे अरे आम्ही पडता तोफे पूर्वी लढा तुम्ही सारे आम्ही पडता तोफे पूर्वी लढा तुम्ही सारे तो भार धडाधड झाले प्राण परतले हास्यमुख गेले हा पहिला भार शिवाचा हा दुसरा निज देशाचा तो तिसरा निज धर्माचा तो चौथा कर्तव्याचा भार पाचवा धडाडला हरबोला जय झाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 हा चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 हा चला घालू स्वातंत्र्य संगती विपूवरी घाला जिरहा 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 जी 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 श्रीमान मंगले शिवास्पदे स्वतंत्र भगवती यशोयुधा मनुते यशोयुधा मनुते तुझीच रूपे तुलाच वेदाची मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच
वेदाने स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म वदती स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म वदती उत्तम उदात उन्नत महल मधुर स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी यशोयुता मंदे यशोयुता मंदे हे अधमरस्तरंजिते हे अधमरस्तरंजिते सुजन पूजिते हे अधमरस्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरणते जनन मरणते जनन तुझ वीर जननते मरण जननते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते श्री महामंगले शिवास्तवे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 मदनलालजी धिंगरा या थोर भारत भक्तानं कर्जन वायलीचा वध करून घेतला. कोर्टात मदनलालजी धिंगरा यांनी दिलेली साक्ष ब्रिटिशांनी प्रसिद्ध होऊ दिली नाही, पण फाशीच्या दुसऱ्याच दिवशी ती सावरकरांनी अमेरिकेत प्रसिद्ध केली. आपल्या जबाबात तो थोर क्रांतिकारक म्हणतो, I admit that the other day I attempted to shed English blood as a humble revenge over the inhuman hangings and deportations of the patriotic Indian youths. माझ्या देशात माझ्या तरुण देशबांधवांना फाशी देण्यात येत आहे. जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या जात आहेत. इंग्लंडसाठी इंग्लिशांनी जे करावं असं शिकवण्यात येतं तेच माझे तरुण देशबांधव माझ्या देशासाठी करीत असता त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना मारण्यात येत आहे. त्याचा सूड म्हणून मी हे कृत्य केलं. हिंदुस्थानात जाणारा आणि तिथे 10,000 रुपये मिळवणारा प्रत्येक इंग्लिश माणूस हा माझ्या तिथला गरिबांचा खूनच करीत असतो. कारण त्यांनी केलेल्या चैनीच्या पैशात आमचे हे गरीब लोक जिवंत राहू शकतात. गेली 50 वर्ष अब्जान गणती व्हावी इतकी संपत्ती माझ्या देशातून इथं लांबवण्यात आली आहे. एखाद्या जर्मनाला लंडन शहरात वावरताना पाहून एखाद्या इंग्लिश तरुणाने जर मारला असता तर त्याची जी देशभक्ती तुम्ही वाखाणली असती त्याच देशभक्तीनं मी कर्जनला मारलाय. मी तुमच्या कोर्टाची सत्ता मानत नाही. तुम्हाला योग्य जे वाटेल ते माझं करा, पण ही खात्री बाळगा की एक दिवस असा येणार आहे की जेव्हा आम्ही सबळ आणि सत्ताधीश असू तेव्हा आम्हाला जे वाटेल तेच आम्हीही तुमचं करू. I do not plead for mercy, nor do I recognize your authority over me. All I wish is that you should at once grant me the capital punishment. Yes, I want to be hanged, for then all the vengeance of my countrymen shall be more keen. Vande Mataram! जयासी तुवा प्रतिपाळिले मातेचे स्मरण
होऊन दिले. श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझनमी. धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चये ईश्वरी अंश. की राम सेवा पुण्यलेश, आपुल्या भागी लाभला. अनेक फुले फुलती फुलोनिया, सुकुनी जाती. कोणतयाची महती गणती, ठेविली असे. परिजे गजेंद्र शृंडेने उपटिले, श्री हरीसाठी मेले. कमल पुष्पते अमर ठेले, मोक्षदाते पावन. अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता. दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची. महत्कार्याचे कंकण धरिले, आता महत्तमत्व पाहिजे बाणिले. ऐसे वर्तन पाहिजे केले, ही जे पसंत पडले संताना. ही जे पसंत पडले संताना. लेकुरे हिंदू जातीची आम्ही, आमच्या हिंदू धर्माची यादावी. आमच्या हिंदू धर्माची यादावी. प्राणही देऊनी रक्षू परिणामी. प्राणही देऊनी रक्षू परिणामी. ह्या झेंड्याखाली पूर्वजांची याची नांदू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. ओ महादेवजी पिता फुला सदा दयावंदू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. बंधू 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 बंधू. सावरकर त्याला निमंत्रित होते. शेवटी त्या कृतांताच्या मंगळाला धरूनच या क्रांती सूर्यानं आपल्याकडे ओढलं. त्या सर्व समर्थ कृतांतालाच या कृतिशूरानं कवेत खेचलं. हिंदू हृदय सम्राट, हिंदू राष्ट्रपती, महाकवी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा अजरामर विजय. ये ये मृत्यो ये, या वयाप्रती निघालाची असशील जरी, ये तरी सुखे. धन्योहम धन्योहम, कर्तव्यम मे न विद्यते किंचित. धन्योहम धन्योहम.
कर्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. उडत्या ताऱ्यांच्या धुक्यात अनंताच्या तेजो वलयात एक अवतारी आयुष्य विलीन झालं. गेला गेला. आज हिंदूंचा मंत्रद्रष्टा गेला. क्रांतिकारकांचा मुकुटमणी निखळला. मित्रमेळ्याचा निर्माता हरपला. हिंदू राष्ट्राचा हितकर्ता गेला. त्राता गेला. अंधेराच्या अनंत राशीत एकाकीपणे तळपणारा तो तेजस्वी किरण आज नाहीसा झाला. आता फक्त इतिहास आठवायचा. हे हिंदू संस्कृती समर्थका, हिंदू राष्ट्रवीरा, कृतिशूला, रणमर्दा, या अवकाशात आपण जर कोठे अस्वस्थ असाल तर शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही पराजित नव्हे, विजयी आहात. अपराधी नव्हे, अवतारी आहात. हा इतिहासाचा निर्णय आहे. तुमच्या लाडक्या राष्ट्राचा आणि हिंदू राष्ट्र बांधवांचा एकमुखी निर्णय आहे. बोलायचं नव्हतं पण निशब्द अवस्थेतच वाटलं की असतो. तर तुम्हाला जे योग्य वाटेल अशा लोकांना, संस्थांना याबद्दल जरूर सुचवा, एवढंच माझं प्रेमाचा आग्रह आहे सगळ्यांच्या वतीनं. थोडक्यात पात्र परिचय करून देतो. सर्वप्रथम निवेदक माझी पत्नी प्राजक्ता खाडीलकर, निवेदिका, वेडी, नृत्यांगना आणि माई सावरकर. पहिला निवेदक आणि काय करतो, कसं गेलंस तू, मलाच विचारायला होतं आली. इतकी पात्र सगळे करतात. माधवराव पेशवे आणि पहिला निवेदक निरंजन कुलकर्णी. इथे माझ्या उजव्या बाजूला असलेला हरहुन्नरी कलावंत, अध्यक्ष, जेलर बॅरी आणि निवेदक अभिषेक खेडकर. त्याला आपण दूरचित्रवाणीवर पाहिलं असेल एखाद्या मालिकेमध्ये, जय जय स्वामी समर्थ, बरोबर ना, चुकलं तर ते तो त्या स्वरूपात आपण बघितलं असेल. पण आमच्याबरोबर तो गेले 8 वर्ष निगडीत आहे. तर अभिषेक धन्यवाद, निरंजन धन्यवाद. इकडे सागर चौधरी, भगवान बुद्ध गुरुजी आणि पोलीस इन्स्पेक्टर अशी सगळी तिहेरी व्यक्तिमत्व सादर केला. इथे आपला छोटा सावरकर, विनायक दामोदर सावरकर, सार्थक फडके. आणि सार्थकचा हा पहिलाच प्रयोग आहे. आता आमच्या 44 प्रयोगामध्ये 6 छोटा सावरकर येऊन गेलेत, कारण छोट्या सावरकर मोठे होतात. त्यामुळे आमचा 6वी संख्या दिलेली आहे मी त्याला. आणि तो आपण म्हणतो एका पायावर तयार असणार, तर तसाच आहे. तो एका पायावर तयार असून परवा म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत उभा राहू शकत नव्हता. मी त्याला बसून सांगणार होतो, पण त्यांनी मला वाटतं निग्रह सावरकरांचा घेतलेला आहे आणि अनादि मी अनंत मी ते गाणं आठवून तो उभा राहिलेला आहे. तर तुझं कौतुक छान केलं सार्थक. आणि तो बऱ्याच बालनाट्यामध्ये इथे कार्यरत असतो पुण्यामध्ये आणि स्वतः नाटुकली पण लिहितो. फार हरहुन्नरी छोटा कलावंत आहे आणि पुढचा स्टार होणार आहे तो आपल्यासाठी, हे नक्की, अभिनेता म्हणून. तिथे जयंत रामदासी, युसुफ आणि तंत्रसहाय्य दोन्ही संकेत सांभाळणार. आणि इकडे मदनलाल धिगरा, कैदी आणि पहारेकर केलेला अमित निगडे. सर्व सावरकर प्रेमींना हे नाट्यभिवाचन जरूर आवडेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.